नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, यावर्षी म्हणजे 2026 ची जी आपली एक्झामिनेशन आहे, ते येत्या 2 महिन्यांमध्ये म्हणजे 26 जुलैला आपली परीक्षा आहे. आणि या परीक्षेचं प्रिपरेशन जर आपण पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयातून करणार आहात, तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाचा आहे. कारण 2 महिने म्हणजे फक्त 60 दिवसांचं कालावधी आहे मित्रांनो. आणि या 60 दिवसांमध्ये MS सेट साठी पेपर 1 आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि सेम पेपर 2 सुद्धा. आणि पेपर 2 च्या 10 युनिट आपल्याला इथे पाहायला मिळेल. मोठा असा सिलेबस आहे. तर परीक्षेची तयारी करीत असताना कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हवं किंवा काय असं स्मार्ट वर्क करायचं आहे जेणेकरून ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय शॉर्ट होणार. यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे. त्यामुळे जर आपण पेपर 2 इतिहास मधून पेपर देणार, तर नक्कीच या पद्धतीने अभ्यास करावे जेणेकरून शॉर्ट 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय करू शकू. तर काय करायचं आहे मित्रांनो, तर बघा. सर्वप्रथम इतिहास हा विषय 10 विभागांमध्ये विभाजित आहे. पेपर 2 चा विचार केला यापूर्वी सुद्धा मी वारंवार सांगितलेलं आहे. पेपर 2 200 गुणांसाठी येणार आहे. 2 तासाचा कालावधी असतो. 2 तास, ठीक आहे, सॉरी, 200 गुण, तास नाही, 2 तास, ठीक आहे. यामध्ये 200 मार्क्स आपले आहे, गुण आहे. आणि 100 प्रश्नांचं आपल्याला प्रश्न जे आहे टोटल 100 असणार. म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न किती गुणांसाठी आहे? 2 गुणांसाठी. अशा प्रकारचं 100 प्रश्न विचारले जाईल. आता हे 100 प्रश्न जे विचारले जाणार आपल्याला, ते कसं? तर बघा, आता टोटल 10 युनिट्स आहे. 10 युनिट, ओके. सो या 10 युनिटचं भाग 4 भागात डिवाइड करून घ्या. सर्वप्रथम नवीन, जे खूपच नवीन आहे, पहिल्यांदा ही परीक्षा देणार आहात, तर सर्वप्रथम हा जो 10 युनिट आहे, त्याला 4 भागांमध्ये आपण डिवाइड करूया. यामध्ये पहिला भाग हा प्राचीन भारताचा इतिहास आहे. तर प्राचीन इतिहासावर 30 प्रश्न विचारले जातात. टोटल किती प्रश्न येणार आहे? 30 प्रश्न. आता इथे बघा, 30 पेक्षा जास्त सुद्धा बहुधा काही क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर मध्यकालीन भारताचा इतिहास 3 युनिट आहे. अभ्यासक्रमातील युनिट 4, 5 आणि 6 या आधारित आहे मध्यकालीन इतिहासावर. यामधून सुद्धा 30 प्रश्न विचारले जाईल 60 गुणांसाठी. किती गुणांसाठी? 60, ओके. त्यानंतर येतं आपलं आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. मॉडर्न हिस्ट्रीवर देखील आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहे 60 गुणांसाठी. आता 10 प्रश्न जे आहे ते इतिहास लेखन शास्त्र, आणि हे सुद्धा मेजर पॉइंट आहे आपल्या परीक्षेसाठी. 10 प्रश्न 20 गुणांसाठी. अशा प्रकारचे हे 100 प्रश्न आपल्याला टोटल 10 युनिट जे दिलेले आहे. अभ्यासक्रमाचं आपण विभाजन केलेलं, ज्यामध्ये प्राचीनच्या सुरुवातीच्या 3 युनिट येतात, ज्यातून 30 प्रश्न विचारले जाणार. देन मिडिवल हिस्ट्रीचं पार्ट आहे 3 युनिटचं, म्हणजे 4, 5, 6, 30 प्रश्न 60 गुण. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास 30 गुण 60 मार्क आहे. युनिट आपलं 7, 8, 9 यावर आधारित आहे. आणि युनिट 10 इतिहास लेखनशास्त्र हिस्टोग्राफी याशी रिलेटेड आहे. तर सर्वप्रथम क्रोनॉलॉजिकल ऑर्डर समजून घेतलेला आहे की अभ्यास करताना एन्शंट करावं लागेल, त्यानंतर मेडिवेल, नंतर मॉडर्न आणि हिस्टोग्राफी, ठीक आहे. आता हे जेव्हा अभ्यास करतो ना, जसं एन्शंटचा अभ्यास करीत असताना मौर्यांचा अभ्यास केलं, त्यानंतर गुप्तांचा अभ्यास करावा लागेल, गुप्तांनंतर वर्धन घराणे, ठीक आहे. असं क्रोनॉलॉजिकल आपण जर अभ्यास केलं तर इम्पॅक्टफुल आपल्यासाठी ठरणार आहे. महत्वाच्या घटना, तारख्या, ठीक आहे, याला काय करा, सेल्फ नोट्स, म्हणजे जेव्हा तुम्ही काही बाबींचा अभ्यास करीत आहात, तेव्हा तुम्ही पटकन त्याला काय करायचं, नोट डाऊन करून घ्यायचं, ओके. यानंतर जसं की घटनांचे कारण समजून घ्या, त्याचं परिणाम काय झालेलं आहे ते. जर आपण म्हणजे फक्त रटाऊ पद्धतीने इतिहासाचा अभ्यास न करता एक व्यवस्थित
कारण आणि परिणाम जर आपण समजून घेतलेलं, तर मला वाटतं ते प्रदीर्घ काळपर्यंत आपल्या स्मरणात राहील, आपल्याला आठवण राहील. तर 1857चा उठाव, याचं कारण, त्याचं परिणाम, ठीक आहे, हे सगळं समजून घ्या. म्हणजे फक्त 1857चा उठावच नाही, तर प्रत्येकच घटक जेव्हा तुम्ही अभ्यास करीत आहात इतिहासामधील, तर त्याला तुम्ही कारण आणि परिणामशी जोडून बघा. त्याला रटाळ पद्धतीने अभ्यास न करता आपलं जी समज आहे म्हणजे अंडरस्टँडिंग लेव्हल जे आहे त्याला तुम्ही काय करा जास्त अ, मला वाटतं फोकस करायला हवं, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी ते हेल्पफुल ठरेल. मॅपचा वापर करा. ठीक आहे, म्हणजे नकाशाचा वापर केल्याने काय होईल पहा. प्राचीन भारत, मध्ययुगीन, आधुनिक यांचे नकाशे वेगवेगळे तयार करा. म्हणजे तुम्हाला पटकन जर व्यापारी मार्ग विचारलं, सांस्कृतिक प्रसार विचारलं, लढाया कोणत्या क्षेत्रात झाल्या अशा संबंधित प्रश्न आलेले, तर आपण पटकन त्याचं उत्तर देऊ शकतो. आणि या अभ्यासाला आणखीनच चालना देण्यासाठी 2 महिन्याचं कंप्लीट क्रॅश कोर्स मित्रांनो आपलं सुरू होत आहे. कधीपासून? 1 जून पासून. ठीक आहे. तर डेली 5 वाजता सेशन असेल. लाईव्ह तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. 10 युनिटच्या कंप्लीट नोट्स मिळेल, ज्यामध्ये इतिहास लेखनशास्त्र सुद्धा इन्क्लूड आहे. युनिट वाईज एमसीक्यूज आहे. 20 पेक्षा अधिक टेस्ट आपल्या प्रॅक्टिससाठी. 6 वर्षाचं PYQ, 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत आणि सेटचा पेपर 1 सुद्धा इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे बघा नंबर्स दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि इतिहासाच्या 1 जून पासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा. फीज आहे 12,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोनही अवेलेबल आहेत. ओके, चला. जसं आहे टेबल्स यूज करा, म्हणजे टेबल्स फॉर्म मध्ये तुम्ही घटना जी आहे लिहा. चार्टचा वापर करा. तुलनात्मक ग्रेड जसं बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही मौर्यांचा अभ्यास करत आहात, तर मौर्य अभ्यास करून झाल्यानंतर गुप्तांचा अभ्यास करणार. तर या दोघांचा कंपॅरेटिव्ह वेने अभ्यास करा. ठीक आहे, म्हणजे पटकन तुम्हाला गोष्टी लक्षात येईल. स्वतःचे नोट्स बनवण्यास सुरुवात करून द्या. पुस्तकातील मजकूर लिहायचं जसं तसं, म्हणजे आपण स्वतःच्या नोट्स बनवलं असं नाही, तर सोप्या शब्दात एकदम शॉर्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या गोष्टी लिहायचं आहे, जेणेकरून पुन्हा त्याचं रिव्हिजन तुम्ही करू शकता. आता हप्त्यात एक पूर्ण वीक, मंडे टू फ्रायडे समजा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर सॅटरडेला MCQ प्रॅक्टिस करायला विसरू नका. का बरं? कारण अल्टिमेटली एक्झामिनेशन जी आपली आहे ती कशी आहे, MCQ बेस आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही परीक्षा आहे, जिथे कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे MCQ शी पाहिजे तितक्यादा तुम्ही प्रॅक्टिस करा. या व्यतिरिक्त PYQ सोडवा. ऍटलिस्ट 6 to 7 इयर्स, 6 to 7 इयर्सचं तुम्हाला काय करायचं आहे, हिस्ट्रीचं प्रश्नपत्र सोडवायचं आहे, जेणेकरून PYQ टॉपिक सुद्धा आपल्याला मिळेल. समूहात चर्चा करा. आपलं पर्टिक्युलर ग्रुप आहे पेपर 2 हिस्ट्रीचं, त्यामध्ये तुम्ही डिस्कशन करू शकता, एकमेकांशी संवाद साधू शकता. तर याकरिता 1 जून पासून मित्रांनो आपली नवीन बॅच हिस्ट्रीसाठी आपण सुरू करीत आहोत. हे नंबर्स दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. आणि पेपर 2 जर आपण इतिहास या विषयातून पेपर टार्गेट करीत आहात, तर संपूर्ण जे आहे अभ्यासाला सुरुवात करून द्या. यासाठी हा कम्प्लीट 2 मंथ्स क्रॅश कोर्स आपल्या सगळ्यांसाठी खूपच हेल्पफुल स्वरूपाचा ठरणार आहे. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्सला बघत चला. थँक्यू सो मच.